कुणाल कामराचा पूर्ण व्हिडिओ बघितला, त्याची कविता बघितली, मात्र त्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचं नाव नाही घेतलं। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं का की त्यांचं नाव गद्दार आहे, त्यांना मिरची झोंबली का, असा तिखट प्रश्न यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारलाय। त्यानंतर मोठा वाद झाला, तोडफोड झाली, त्यानंतर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। कसं बघायचं? नाही, एक प्रश्न असा आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच। कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं, मिरची लागायचं काही कारण नव्हतं, पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे, आपला बॉस चोर आहे, हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहीत नाही। दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेंचेच एक खासदार त्यांना साप म्हणून सांगतात, सापासारखं फणा काढतील, तुलना सापाबरोबर केली, एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी, ती झालेली आहे। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज परत एकदा मी प्रश्न विचारेन की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला, ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात, वेगवेगळे कॉमेडी शो चालतात, गाण्याचे कार्यक्रम चालतात, तिथे तोडफोड झाली, या महाराष्ट्रात पर्यटक आणि गुंतवणूकदार येतील का हा विचार आपण करणं गरजेचं आहे। जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करते। मग हाऊसमध्ये पण त्यांच्यानंतर बोलून पेटवापेटवीचा विषय असेल किंवा दंगल घडण्याचा विषय असेल किंवा कुठचे तरी असे भलतेसलते विषय। आता आपण पहा ना, गेल्या 2 महिन्यातच मोदी साहेबांनी कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल चर्चा केली होती। असे काल स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट इकॉनॉमी आपल्या देशात येणार आहे का? मागच्याच आठवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एका 3 तासाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की लोकशाहीत टीका टिप्पणी ही गरजेची असते, क्रिटिसिझम इज इसेन्शियल। हे त्या विचारांना धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का? आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर कारवाई पवार साहेबांनी केली होती, जेव्हा अशीच तोडफोड खूप आधी झाली होती। अशी कारवाई मुख्यमंत्री करणार का? कारण मुख्यमंत्री कदाचित प्रयत्न करत असतील की गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, मुंबईत यावी, मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटन आपल्या राज्यात यावं, पण ह्या घटना घडल्यानंतर कोणी आपल्या राज्यात येणार नाही। आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेंचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटवून देण्यासाठी। देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की कुणाल कामरानं माफी मागावी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही। कोणाची माफी मागावी? गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेच आहेत असं मुख्यमंत्री पण मानतात का? कारण त्यांनी तर नाव घेतलं नाही आहे। काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहीत नव्हतं कोणाबद्दल बोलत होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शिंदेंची जी चिंदी चोर आहेत ते सगळे कोरटकरच्या घरी किंवा सोलापूरकरच्या घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलनं करतील का? हाही प्रश्न मनात येतो। बघा, कचऱ्याकडे लक्ष नका देऊ। संविधान दाखवलं कुणाल कामरा, त्याचीच भीती भाजपला वाटते। नाही, तसंच देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की राहुल गांधी सुद्धा अशाच प्रकारचं लाल संविधान ते दाखवतात, मात्र संविधान वाचत नाहीत म्हणून हे असं। बघा, हे रंगाचे खेळ सगळे भाजपवाले करत असतात। लाल असेल, तुमचं रक्त पण लालच आहे ना। आपल्याला आठवत असेल हीच भाजप आहे जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे येत होता तेव्हा त्यांना अर्बन नक्षल आणि माओवादी बोललेले, जे शेतकरी आत्महत्या करत होते, ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून भाजपने आत्ता फसवलं, ह्यांच्याबद्दलच बोलतात। 3 जानेवारीला हा कार्यक्रम 3 जानेवारीला सुरू झाला होता, ते महाराष्ट्राच्या बाहेर पळून गेलेत, अशा पद्धतीचा असे अनेक लोक जर अशी परिस्थिती राहिली तर जे कॉन्सर्ट करतील, जे कॉमेडियन्स आहेत किंवा तुम्ही पत्रकार म्हणून पण विषय मांडत असतात, उद्या तुमच्याकडेही असे हमले होतील। मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की ह्या अंडरमाइन करण्याच्या प्रोसेसला बळी न पडता त्यांनी त्यांचं वर्चस्व काय, त्यांचा धाक काय हा दाखवून द्यावा 3 जानेवारीला। आणि नाहीतर हे अशी आंदोलनं मग कोणी कोणाच्या विरुद्ध बोललं तर मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगून द्यावं। 3 जानेवारीला हा कार्यक्रम शूट झाला होता, मात्र जे महत्त्वाचे विषय ते बाजूला ठेवण्यासाठी खास नाही आघाडी किंवा मग आपला पक्ष यामध्ये आहे असं शिंदेचे काल मिरची त्यांची शिवसेना नाही आहे, चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही, पण त्यांना मिरची का लागली काल हा प्रश्न आहे ना। मिरची का लागावी? गद्दार आणि चोर तेच आहेत का? त्यांना काय मनात लागलं असेल काल की गद्दार आणि चोर? बरं, काल त्यांचा दुसराही व्हिडिओ आला आहे की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका ॲम्ब्युलन्सला खूप वेळ थांबवून ठेवलं होतं। हे असे एकनाथ शिंदे आहेत। आता त्या हॉटेलवर अनधिकृत जे बांधकाम आहे त्याच्यावर हातोडा चालवला जातो मुंबई महापालिकेच्या। नाही, दुर्दैव असं आहे की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल बोलतात आणि क्रिटिसिझम इज इसेन्शियल बोलतात, त्यांचेच काही मित्रपक्ष असे वागत आहेत, ही त्यांची बदनामी होते। दुर्दैव म्हणजे खरोखर मला वाटत होतं की मुख्यमंत्र्यांचं तर एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता, सुख, शांती, समृद्धी येईल, पण ते न करता कदाचित
हे काही एलिमेंट्स डीप स्टेटच्या त्यांच्या हाताबाहेर जात आहेत का हा प्रश्न पडतो. कुणाल कामरा यांनी केलेली बघा, माझी भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही बाजूनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल तर कारवाई होऊ शकते, पोलिसांची कारवाई होऊ शकते, लीगल कारवाई होऊ शकते. पण कुणाल कामराने नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेनं झोंबलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं नागपूरमध्ये ज्यांनी कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जातील आणि आकारून घ्यायलाच पाहिजे, काढलेच पाहिजे, तसं एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी हे पण सांगावं. बघा एक आहे, नाही समर्थन वगैरेची गरज नाहीये. काल मी पहिला मला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की का झोंबलंय, गद्दार आणि चोर एकनाथ शिंदेच आहेत का हे स्वतः मान्य करतात का की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय ते त्यांनी सांगू दे. 3 वाजता बैठक आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी 2 वर्ष सातत्याने जे विषय लावून धरत होतो, रस्त्याचा घोटाळा, हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहेच. त्या घोटाळ्यावर मुख्यमंत्री EOW चौकशी लावतील का एवढाच स्पेसिफिक प्रश्न. 100%. चला. मंत्री आशिष शेलार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजसाहेबांवरती बोलण्याएवढी गुलाबराव पाटीलची अवकात आहे का? शिंदेंच्या तमाशातला नाच्या येतो, नाच्या. एक गणपतराव पाटलांबद्दल निदान चांगला अभिनय करायचे म्हणून आदर तरी होता, पण या नाच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये काय विचार आहेत ते जरा एकदा सर्वसामान्य जनतेला जाऊन विचारा, मग लक्षात येईल त्यांच्या. आशिष शेलार मनसे विधानसभेत नाही याच्याबद्दल टोमणे मारण्यापेक्षा तुम्ही विधानसभेत असताना हिंदूंसाठी नक्की काय करताय हे तर सांगा. अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणता आणि तुम्ही असताना, हिंदू असताना विधानसभेत हिंदूंची मंदिरं धोक्यात, हिंदूंच्या परंपरा धोक्यात, हिंदूंचे सण धोक्यात, हिंदूंच्या वक्फ बोर्डाच्या नावाखाली जमिनी धोक्यात, वक्फ बोर्डाने हिंदूंची गावं धोक्यात आणलेली आहे, हिंदूंचे जीव धोक्यात, लव जिहादच्या नावाखाली हिंदूंच्या मुली धोक्यामध्ये, म्हणजे हिंदू संपूर्ण तुम्ही धोक्यात आणलेला असताना तुम्हाला लाज नाही वाटत का विधानसभेमध्ये कोण आहे कोण नाही याबद्दल प्रश्न विचारायला? केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झालाय. ठाणे सिव्हिल सर्जनच्या अहवालात दोन्ही डॉक्टर दोषी असून दोन्ही डॉक्टर संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे यांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर डॉक्टरांवर अटकेची टांगती तलवार देखील आहे. प्रसूती दरम्यान गरोदर महिला सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झालाय. केडीएमसीने दोन्ही डॉक्टरांची तात्पुरत्या स्वरूपात सेवा खंडित केली आहे. आता कायम स्वरूपी या डॉक्टरांना काढण्यात येणार आहे. सदर अहवालाच्या अनुषंगाने पोलीस विभागानं संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचं कळतं आहे. मात्र सदरचा अहवाल अद्याप महापालिकेस प्राप्त नाही आहे. मात्र त्या अहवालातील निष्कर्षाच्या अनुषंगाने महापालिकेकडून लवकरात लवकर संबंधितांवर पुढची कारवाई करण्यात येईल. ऑलरेडी महापालिकेनं सदर डॉक्टरांना सेवेतून तात्पुरत्या स्वरूपात कमी केलेलं आहे. आता हा जो अहवाल प्राप्त होईल त्या अनुषंगाने पुढची कारवाई देखील करण्यात येईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवली आहे. तर 1 एप्रिलपासून निर्यात शुल्क 0% होणार आहे. या निर्णयामुळे कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून या निर्णयाचं कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व कांदा व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. सर, कांद्याचे जे एक्सपोर्ट ड्युटी होता ते केंद्र सरकारने कमी केला आहे, त्याचे काय इफेक्ट होणार? कांद्याची एक्सपोर्ट ड्युटी केंद्र सरकारने कमी केली, त्याबद्दल केंद्र सरकारचे हार्दिक अभिनंदन. शेतकऱ्यासाठी चांगला निर्णय घेतला त्यांनी. त्याचा काय एवढा इफेक्ट जाणवणार नाही, कारण लोकलमध्ये गिराईक कमी आहे. त्याच्यामुळे असा फार मोठा त्याचा इश्यू होईल असं काही नाही. बाजार स्थिर राहतील. जे आता 15 ते 18 रुपये कांदे विकतात स्थिर बाजार राहतील. त्याचा फार मोठा इश्यू होणार नाही आणि शेतकऱ्यांचा थोडा फायदा होईल. लोकल मार्केटमध्ये काय दर एवढं काय फार बरं सडाशे काय दर वाढणार नाही, कारण लोकल गिराईक कमी. जरी एक्सपोर्ट जरी चालू झाला तर लोकल माल नेतात गिराईक ते गिराईक कमी आहे. त्याच्यामुळे फार एवढे दर वाढतील आणि अशी घबराट तयार होईल असं काही होणार नाही. माल भरपूर आहे आणि 1 तारखेनंतर भरपूर माल येत जाणार. नवीन जे क्रॉप आहे हा कांदा आहे. कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. त्याच्यामुळं आवक शॉर्ट राहील, माल तुटवडा येईल असं काही भासणार नाही. सगळ्यांना त्याचा व्यवस्थित पुरवठा होईल.
शासनाने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचं स्वप्न साकार करण्यासाठी, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी आज जे उत्पन्न जास्त आहे त्याच्यामुळे जो निर्णय घेतलाय, निर्यात शुल्क शून्य केलं, म्हणजे जी 20% ड्युटी होती ती काढून टाकलेली आहे. तो निर्णय खूप चांगला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला जे त्यांच्या खर्चापेक्षा भाव कमी मिळणार होता तो आज न मिळता त्यांचा खर्च तरी निघल, तो फायदाच होणार आहे. आणि खाणाऱ्या कस्टमरचं काही नुकसान नाहीये. त्याला 25 रुपये 30 रुपये किलो कांदे मिळणार आहे, कारण शेतकऱ्याचा पण खर्च वाढलेला आहे. आणि ह्या निर्णयाचं आम्ही व्यापारी म्हणून खूप स्वागत करत आहे आणि शेतकऱ्यांचा पण फायदा होणार आहे, लागू होणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा 1 एप्रिल पासून जो एक्सपोर्ट होईल त्याला कोणतीही एक्सपोर्ट ड्युटी लागणार नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात हद्दवाढ विरोधी कृती समिती आता पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. हद्दवाढीच्या संदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक झाली. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील 18 गावांनी कडकडीत बंद पाळून हद्दवाढीत तीव्र विरोध दर्शवलाय. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दुकानं व्यवहार बंद ठेवून गावकऱ्यांनी हद्दवाढीच्या विरोधात एल्गार पुकारलाय. धुळे जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचा विभाग सुरू करण्यात आलाय. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधायुक्त असा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला असून त्याबाबतची तयारी देखील रुग्णालयानं पूर्ण केली आहे. या कक्षात 10 बेड तयार करण्यात आले असून पुरेसे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज करण्यात आल्यात. सध्या उन्हाळा लागला असून मार्च महिन्यातच सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली आहे. राहुल कनाल यांची कुवत नाही, आदित्य ठाकरेंमुळे ते लोकांना समजू लागलेत, वैभव नाईक यांचा हल्लाबोल. खरं तर असं सांगण्याची काही गरज उद्धवजींना नव्हती. उद्धवजी त्या खरं तर मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे कोणतरी आरोप करते म्हणून कोणाला तरी फोन करायचा. खरं तर उद्धवजींना जर या गोष्टी संदर्भात काय असेल तर मोदी अमित शहाना केले असते, ह्यांना कुठे केलं असतं. आणि त्यामुळे हे कोणाच्या तरी इशारावर हे बोलत आहेत आणि आपल्याकडे लक्ष विचलण्याचा प्रयत्न हे करतायत. खरं तर उद्धवजींनी जर अशा भूमिका घेतल्या असत्या गळचेपी तर त्यांना कधीच सत्ता मिळाली असती. आणि त्यामुळे उद्धवजी राणेंनाच काय तर मोदी शहांना सुद्धा कधी शरण गेले नाही तर राणेंना का जातील. आणि त्यामुळे फक्त आणि फक्त लोकांचं खरं तर राहुल कनाल हे शिवसेनेमध्ये याआधी कुठे होते. शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राहुल कनालांचं शिंदेंच्या शिवसेनेबद्दल काय मत होतं याचा खरं तर विचार केला पाहिजे. आणि ज्या राहुल कनालचं नाव फक्त आदित्य ठाकरेंमुळेच लोकांना कळालं आणि ते राहुल कनाल ज्यांची खरं तर कुवत नाही, लायकी नाही, ते आदित्य ठाकरेंमुळे खरं तर नावा लोकांना समजू लागले. आणि तेच जर आदित्य ठाकरे टीका करत असतील तर हा खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखादी सत्ता असेल तर सत्तेच्या पाठी कसं लालसा व्हायचं. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल कनाल. खरं तर कुणाल कामराने जे ब्रॉडकास्ट करतात त्याने जी भूमिका मांडली आहे ती लोकांसमोर आहे. परंतु एका कलाकाराने आपल्याबद्दल, आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल जे काही बोललं आणि त्याबद्दल जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. आता न्याय सगळ्यांना एकसारखाच मिळाला पाहिजे. आपण बघितलं असाल शिवसेनेचे पक्ष उद्धवजी ठाकरे कुटुंबियांवर ज्या पद्धतीने शिंदे गटाचे, भाजपचे लोक बोलतात आणि त्यावेळी मात्र त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. आणि आता मात्र एखादा कलाकाराने आपल्या नेत्याबद्दल व्यंगणात्मक खरी परिस्थिती सांगितली तर त्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो, त्याची तोडफोड केली जाते, त्याला महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही म्हणून. हा खरं तर व्यक्ती स्वातंत्र्यावर गाडा आहे आणि महाराष्ट्र खरं तर कुठल्या दिशेने चालू आहे याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे. आणि आपल्याला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशा भूमिका असता कामा नये. गृह खात्याने सुद्धा या संदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे.
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंग त्वरित सुरू करण्यात यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेने प्रशासनाला निवेदन देत केलाय. तर गेल्या काही महिन्यांपासून द्वारका हॉटेलजवळील रेल्वे हद्दीतील पार्किंग बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. महिला, वृद्ध, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रवास यांना याचा मोठा फटका बसलाय. आपने पिछले बार का काम सही किया था, तुरंत दूसरे दिन में यह किया था, सामने में आया था वो लास्ट टाइम. पण शेडचं काम आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, त्या शेडचं काम झालं आम्ही स्वतः तुमचा सत्कार करायला येतात. सगळ्या कामाचं आम्ही कौतुक करतो. तर आज बोलती आहे जो जहाँ परेशानी होती नागरिक को, उस हिसाब से आपने भी दखल न करते हुए उसमें ध्यान देना चाहिए. इतना मैं आपको काम बहुत फास्ट है. अभी यहाँ दिया ना तो बोलती है जो जहाँ परेशानी होती नागरिक को, उस हिसाब से आपने भी दखल न करते हुए उसमें ध्यान देना चाहिए. इतना मैं आपको काम बहुत फास्ट है. अभी यहाँ दिया ना तो खुद फॉलो लेते हैं. खरं तर मागच्या वेळेस जो रेल्वेचा टेंडर आपण एका व्यक्तीला रेल्वेने दिला होता, त्याचे बरेचसे प्रकार रेल्वेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला काढण्यात आलं आहे. कालांतराने 1-2 महिना ही पार्किंग बंदच राहिलेली, परंतु नागरिकांना नाहक त्रास होत होता. त्या निमित्ताने आपण रेल्वे प्रशासनाला, पोलीस स्टेशनला, आपण स्थानिक पोलीस स्टेशनला सगळ्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की बाबा ते कसंही करून पार्किंग चालू करा. परंतु त्यांनी आपल्याला आश्वासन दिले होते की टेंडर केल्यानंतर ते काही टेंडर रिजेक्ट झालेत, त्यानंतर आता प्रोसेसमध्ये आहेत. मग त्यांनी ते प्रोसेसमध्ये सांगितल्यानंतर 2 या 3 दिवसात ते चालू करणार असं बोललेले आहेत. त्यामुळे त्यांना आपण इथं स्टेशन मास्टरला पत्रव्यवहार करून त्यांना निवेदन दिलं आहे आजच्या घडीला, आणि ते 2 दिवसात मार्गी लावणार आहेत असं त्यांनी आश्वासन आम्हाला लिखित दिलेलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सामान्य नागरिकांमध्ये क्षयरोग विषयाची जनजागृती व्हावी या उद्देशाने आज जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी हिरवी झेंडी दाखवली. या रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ही रॅली संगम चौक ते जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक व जिल्हा सामान्य रुग्णालयात या रॅलीचा समारोप झाला. आज जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्च. आपण या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो. क्षयरोगाबद्दल बरेच समाजामध्ये गैरसमज आहे, त्याची जनजागृती तळागाळापर्यंत जावी यासाठी हा उपक्रम राबवला जातो. आपला राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत बरेच कार्यक्रम आपण अवलंबले जातात. त्यामध्ये एक TB मुक्त भारत अभियान हा एक नवा उपक्रम आपण राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये आपण सर्व ग्रामपंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा आयोजित करतो. या स्पर्धेमध्ये आपण 6 निकष लावतो. या 5-6 निकषामध्ये ज्या ग्रामपंचायती बसल्या जातात त्या ग्रामपंचायतीचा आपण दरवर्षी एक गुणगौरव सोहळा साजरा करून त्यांना एक बापूजींची मूर्ती आणि सन्मानपत्र यांनी आपण त्यांना सन्मानित करतो. तसेच प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान अंतर्गत पण आपण निक्षमित्र म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक क्षयरुग्ण हा त्याच्या पूर्ण उपचाराच्या कालावधीकरिता आपण दत्तक घेऊन त्याला एक पोषण आहार देऊन त्याचं कुपोषण टाळण्याचा आणि क्षयरोग बरा होण्यासाठी मदत होण्यासाठी एक क्षयरुग्ण आपण दत्तक घेऊ शकतो. जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि जिल्हा क्षयरोग केंद्र बुलढाणा यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने आज जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कॅम्पसमध्ये आज एका रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण एक रॅली समोर पाठवली आणि त्यानिमित्ताने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले की आपल्याला जसे की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जसं भारतातून TB हा मुक्त झाला पाहिजे, TB मुक्त भारत हे त्यांचं जे स्लोगन आहे त्याला आपण निश्चितच खरं उतरवलं पाहिजे असं आवाहन करून रॅलीला संबोधित.
रिपब्लिकन पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पित प्रजासत्ताक भारताचे स्वप्न होतं. त्या बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे योगदान आजच्या लोकशाही भारतात आहे. त्या दृष्टिकोनातूनच त्यांचे वैचारिक मंथन व्हावे आणि मामा येवले यांच्या कार्याला उजाळा मिळावा. नवीन पिढीच्या समोर हा इतिहास चर्चेसाठी उपस्थित करावा या हेतूनं एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया म्हणून ही व्याख्यानमाला 26 जानेवारी रोजी शहरातील कुसुम सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील रिपब्लिकन पक्षाचे थोर नेते कालवश ॲडव्होकेट मामासाहेब येवले यांचा 26 मार्च 2025 रोजी पहिला पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, स्मृती दिवस. त्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे प्रजासत्ताक भारताच्या जडणघडणीतील योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. या व्याख्यानाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई, माजी लेडी गव्हर्नर तथा विश्वस्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या उपस्थित राहणार आहेत. प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे भाष्यकार, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार चंद्रकांत हांडोरे, माननीय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, माननीय दीपक कदम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक रविचंद्र हडसनकर हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम 26 मार्च सायंकाळी 6 वाजता महामहिम दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रासू गवई नगरी, खासदार हरिहरराव सोनुले मंच, कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात व्याख्यानमालेचा हेतू असा आहे की रिपब्लिकन पक्षाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पित प्रजासत्ताक भारताचं जे स्वप्न होतं त्या बाबासाहेबांच्या कार्याचं, विचाराचं जे योगदान आजच्या लोकशाहीवादी भारतामध्ये आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती वैचारिक मंथन व्हावं आणि मामा येवले साहेबांच्या कार्यालाही उजाळा मिळावा आणि हे सगळं नवीन पिढीच्या समोर हा इतिहास जो आहे तो मंथनासाठी, चर्चेसाठी उपस्थित करावा या हेतूने एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेला शहरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आहे. जालन्यातील शिधापत्रिका धारकांनी 31 मार्च पूर्वी ई-KYC करून घ्यावी असं आवाहन जालना तहसीलदार छाया पवार यांनी शिधापत्रिका धारकांना केलंय. तर शिधापत्रिका धारकांनी 31 मार्च पूर्वी KYC न केल्यास त्यांचं रेशनचं धान्य बंद होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. जे आता पुरवठ्याची ई-KYC चालू आहे आणि ती 31 मार्च पूर्वी करून घेणं बंधनकारक आहे. अन्यथा मग ज्यांना रॅशन मिळतं कार्डवर त्यांचं धान्य बंद होईल. त्यामुळे सर्वांना मी जनतेला आवाहन करते की त्यांनी 31 मार्च पूर्वी ई-KYC करून घ्यावी. आणि ज्या ठिकाणी व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर होतो तर त्या ठिकाणी मी त्या पब्लिकला आवाहन करते की जे कोणी व्यवसाय करत असेल त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर वापरावं, घरगुती गॅसचा वापर करू नये. आणि लाभार्थ्यांना ई-KYCसाठी सोपं ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी घर बसल्या मेटा ई-KYC ॲपच्या माध्यमातून ई-KYC ते करू शकतात. हे त्यांनी ॲप डाउनलोड करून घ्यावं आपल्या मोबाईलवर आणि ते घर बसल्या ई-KYC करू शकतात. आतापर्यंत किती लाभार्थ्यांची ई-KYC झालेली आहे आणि कधीपर्यंत प्रक्रिया चालणार आहे? ही 31 मार्च पूर्वी दिलेले आहे. आमचं 68% झालेलं आहे जालना तालुक्यातलं. परंतु जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-KYC करावं म्हणून त्यांना आवाहन करते की त्यांनी घरबसल्या सुद्धा मेटा ई-KYC ॲपवरून ई-KYC करून घ्यावी.
आणि ज्यांचं EKYC नसेल त्यांचं राशन बंद होणार आहे. त्यांचं रेशन बंद होणार आहे. आणि APL शेतकरी जे आहेत DBT मार्फत त्यांच्या अकाउंटला पैसे जातात, त्यांचं अन्नधान्य बंद झालेले आहे. तर अशा शेतकऱ्यांना जर त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नसतील तर त्यांनी आपले डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसंच ज्या लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड नाही त्या लाभार्थ्यांनी सुद्धा रेशन कार्डसाठी डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. आणि ज्या काही लोकांकडे ऑनलाईन रेशन कार्ड आहे परंतु त्यांच्याकडे कार्ड उपलब्ध नसतं किंवा हरवलेलं असतं किंवा फाटलेलं असतं, तर अशा परिस्थितीत जर त्यांना हॉस्पिटलसाठी कार्डचा गरज असेल तर अशांना आम्ही कार्यालयातून सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपण त्यांना एक प्रमाणपत्र देत असतो, जे त्यांना औषधोपचारासाठी उपयोगाला येतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद हिंद संघटनेने जिल्ह्यातील पीडित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियमानुसार जागा द्यावी. जिजामाता प्रेक्षागार समोरील जागेत आंदोलनकर्त्यांना धमक्यांचे सत्र सुरू आहे. महिला आंदोलकांची कुचंबना होत आहे. आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर स्वरूपाचा झालाय. जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मुलींचा शोध घ्यावा यासह जिल्ह्यातील अवैध धंदे, वाहतूक, रेती तस्करी बंद करावी यासह जिल्ह्यातील नागरी समस्यांसाठी 22 मार्च पासून आमरण उपोषण सुरू केलंय. आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेल्या आहेत. जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो आंदोलनाला मज्जाव करण्यात आला त्या ठिकाणाहून या ठिकाणी त्यांना उपोषणाची जागा दिली, ही जागा चुकीची आहे. या ठिकाणी महिला आंदोलकांची कुचंबना होते, प्रसाधन गृहाची व्यवस्था नाही. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे आंदोलनकर्त्यांना पाणी, स्वच्छतागृह पुरवण्यात आलं पाहिजे. ती इथं कोणतीही सुविधा नाही. या ठिकाणी त्यांच्या दादागिरी, गुंडगिरी करून आंदोलकांना या ठिकाणी डिवचण्यात येत आहे. शहरातल्या, जिल्ह्यातल्या ज्या मुली गहाळ झाल्या त्यांचा शोध लागला पाहिजे. जिल्ह्यातले अवैध धंदे, अनधिकृत कॅफे, रेती तस्करी, अनधिकृत वाहतूक बंद झाली पाहिजे. अशा 11 मागण्या घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपोषण सुरू असून शासन प्रशासन याची त्वरित दखल घेईन, अन्यथा आम्ही यापुढचा आंदोलनात्मक लढा आणखी तीव्र करू आणि त्याला संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि शासन जबाबदार राहील. आजी काय मागणी, काय नाव आहे तुमचं? माझं नाव पंचफुलाबाई भास्कर गवई. कशासाठी उपोषणाला बसले? उपोषणाला मी याच्यासाठी बसलो की जे आम्ही आधी उपोषणाला कलेक्टर ऑफिस समोर बसत होतो आणि तिथून आम्हाला हटवण्यात आलं, म्हणून आम्ही आता उपोषणाला इथं बसलो. आणि अजून आमच्या मागण्या आहे की ते प्लास्टिक मुली हरवल्या जाऊ राहिल्या त्या पण त्या पकडून आणायला पाहिजे, शोधून आणायला पाहिजे. आणि इथे हे गुंडगिरी चालू आहे जास्त, अवैध धंदे. न्याय मिळाला पाहिजे. आज जर न्याय मिळाला नाही आम्हाला तर आज मी कलेक्टर साहेबाची गाडी इथं अडवणार आहे, SP ची पण. सिलिंगची जमीन मिळून 27 वर्ष झाली. नावाने सातबाराही बनला, परंतु शेतीचा ताबा मिळाला नसल्यानं गेल्या 27 वर्षांपासून शेतकरी उपेक्षित राहिलाय. या शेतकऱ्यानं युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या, सातबारा बनला, परंतु ताबाच मिळाला नसल्यानं शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीनं सीलिंग जमिनी वाटप करण्यात आल्या, परंतु अजून देखील त्या जमिनीचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला प्रशासनाकडून हरताळ फासला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. शासनाने सीलिंगच्या कायद्याअंतर्गत आगरगाव आणि पळसगाव येथील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समाजातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले होते, परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या नावावर सातबारे सुद्धा बनलेले आहे. परंतु गेल्या मागील 27 वर्षांपासून अजूनपर्यंत या जमिनीचा ताबा या शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भातलं निवेदन सादर करणार आहोत. हा प्रश्न मागील 27 वर्षांपासून ही सगळी मंडळी शासनाचे उंबरठे झिजवत आहे, परंतु अजूनपर्यंत शासनाने देऊ केलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे. अनेकदा या संदर्भातला काही न्यायालयीन प्रक्रिया झाल्याची सुद्धा माहिती आहे, परंतु या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय करण्यापेक्षा यांना तातडीने
जमिनी वाटप करणे, त्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या संदर्भात गेल्या 27 वर्षांपासून या सर्व शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. जर येत्या काळामध्ये काही दिवसांमध्ये जर यांना या प्रत्यक्ष जमिनीचा ताबा मिळाला नाही तर शासनाच्या विरुद्ध, प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. जो शासनाच्या मूळ उद्देशातून यांना जमिनीचं वाटप करण्यात आलेलं आहे, समाजातील अनुसूचित जाती आणि जमातीतील हे सगळे लोक आहे, यांना समाजाच्या मुख्य प्रवाह आणण्याच्या उद्देशाने शासनाच्या जमिनी दिलेल्या आहे. या जमिनी न दिल्यामुळे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे आणि शासनाच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासण्याचं काम हे प्रशासन करत आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तातडीने यांना जमीन वाटप होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.